सखू सखू, अगं तू एकटी इथे काय करतेस? मला नानांची भीती वाटते. आणि गणपत आता कुठे? तो गेला घरी. तुला एकटीला सोडून घरी गेला? हो. बघतेस त्याच्याकडे घरी गेल्यावर. मग काय झालं? आता मी मोठी झालीये. मी आता घाबरत नाही. मी तुझ्यासारखी शूरवीर झालीये. आणि मी झुराई देवीच्या मंदिरात जाते ना. बघ कसली भीती. नानांची भीती वाटते. झाडाच्या इकडे घर, मातीचं घर, बासुंदी बासुंदी. मला पण खेळायचंय माती. मातीचं घर बनवायला मला खूप आवडतं. घराभोवती छोटूसं अंगण. अंगण अंगण. त्यात छोटीशी बाग करायची. त्या बागेत फुलं लावायची. फुलं लावायची. एक छोटासा झोपाळा ठेवायचा. झोपाळा ठेवायचा. मग त्यात आमची सखू बसणार. आणि मी तिला झोका देणार. पण मामा, आता मी मोठी झालीये ना. एवढीशा झोपाळ्यात मी कशी मावणार? सगू मोठी, बयो मोठी, मी छोटा छोटा. नाही, सगळ्यात मोठा तू. नाही नाही, मी सगळ्यात छोटा. मोठा छोटा मोठा छोटा मोठा. हे सुशीला सारखी मला त्या दागिन्यांबद्दल विचारत होती. माझ्या रूपाचा, माझ्या त्या दागिन्यांचा ना हेवा वाटतो हिला. हिनेच चोरले दागिने. काहीतरीच काय बोलतेस तू? हो ना, काहीतरीच काय. सुशीला ताई अगदी नावाप्रमाणे सुशील आहे हो. आणि ही नावाप्रमाणे मंद. मंद मंदा. अगं नुसतं रूप असून चालत नाही. डोक्यात सद्विचार आणि समजूत ही हवी. पण असू दे, घरात सगळ्या तऱ्हेची माणसं हवी. जाई, जुई, जास्वंदी असते आणि तगर सुद्धा असते. मंदा, तू यातल्या कोणत्या फुलासारखी आहे सांग बघू. आजी, आम्ही सगळे दडपणाखाली आहोत, पण तुम्हाला काही चिंताच दिसत नाहीये. तुमची चेष्टा मस्करी चालूच आहे. हे बघ, काळजी करून दागिने काही परत येणार नाहीत. खरं सांगू का, मला दागिन्यांचा पहिल्यापासून मोह नाही. व्यवहार म्हणून तो ठीक आहे. सोन्यासारखी माणसं जवळ असावीत असे वाटते. तो मोह आहे हो मला. पण तुम्हा तरुण मुलींना दागिन्यांची हौस आहे. असू दे की. हसावे, नटावे, दागिने घालावे, आनंदी राहावे. काही चूक नाहीये त्यात. पण आजी, आता चोर कसा सापडणार? मी सांगते ना, हिनेच लांबवले दागिने. हो ना, मग हिची खोली तपासू.
चल. हो. हा, पण हिच्या खोलीत जर काही सापडलं नाही तर मग तुझी खोली तपासणार. काय? हा, चला 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 चल. सासूबाई का आता कशाला घाबरतेस? चल ना, चल चल ना, चल चल मग चल. सासूबाई पण मामा, तू झाडामागे काय लपवत होतास? हा बासुंदी बासुंदी पुरी पुरी चमक चमक पिंगा पिंगा पिंगा. मला सांग, कसं झालं रे मंगळागौरीचा कार्यक्रम? तू होतास ना तेव्हा घरी? मला खेळायची होती मंगळागौरी. लाट्याबाई लाट्या, टिकीचं पानबाई, झिम्मा, पिंगा, गाठोड सर्व. पण त्यात आपल्या आईने चिमटा काढला, हात मुरगळला, मारलं सुद्धा. मामा, तू पण खेळलास का पिंगा? केलो केलो. झिम्मा फुगडी पिंगा पिंगा. उमा 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 चक्कर चक्कर पडली. उमा काय? उमा त्याला चक्कर आली? हो हो. मग मग गोदा गोदा उमा घरी गेली गेली गेली. अरे देवा, मला माहितच नव्हते हे. बायोताई, आपल्या छोट्या आईने सांगितलेच नाही. तिचं मी चक्कर आली असणार. उमा त्याला तिने चिमटा काढला असणार. सखू असे नाही बोलायचे. किती वेळा सांगितले तुला? आता बरी आहे ना उमा ते? हा हा बरी बरी. बासुंदी पुरी चमचम चमचम. दागिने दागिने. दागिने? दागिन्यांचं काय? बोल ना मामा, दागिन्यांचं काय? काका, हा डोंगर वाढत चाललाय थकबाकीचा. कसं काय करणार होता आपण? आता तुमच्याकडे बघून तलाठ्याने मुदत वाढवून दिले खरी, पण छाती दडपत चालली माझी. बघू, काहीतरी मार्ग निघेल. पण ही चूक माझीच आहे. माझ्याच वागण्यामुळे झाला हा डोंगर. पण मी जोळाई आईला स्मरून सांगतो की मी चूक केलेली नाही. उलट झालेली चूक मी दुरुस्त केली आहे. त्र्यंबकराव, 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 घात झाला, गहजब झाला. धोळा देवीचे सर्व दागिने आणि दानपेटी सुद्धा चोरीला गेली. काय काय चोरीला? हो. पण दागिने तर कडी कुलपात असतात आणि कडी कुलपातच होते. हा अगदी नीट. देवस्थानच्या कचेरीत मागील 100 वर्षात तसेच होते. हो, आतापर्यंत असं कधी घडलं नाही. काय काय सांगताय काय बुवा? चोरीला? चोरीला? हो. चला आपण देवळात आणि कचेरीत जाऊया आणि प्रत्यक्ष पाहूया. तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच. चल. अरे मामा, सांग ना, दागिन्यांचं काय? दागिने दागिने चमचम लाडू लाडू बासुंदी पिंगा पिंगा पिंगा. आम्हाला पण यायचे होते. पिंगा घालायचं पण तिने येऊच नाही गेले. काय करायचं आता? ती धाकटी आहे ना, वाईट ते दुष्ट आहे. धाकटी आई वाईटच आहे, वाईटच आहे. चांगली आई, चांगली आई राधात आहे, राधात आहे. चांगली गेली देवाघरी, देवाघरी गेली ताई. मला मला रडू येत आहे ताई, ताई. रडू नको. आई काय सांगायची? माणसाने नेहमी हसतमुख राहावे, हो ना? हो. आईचे पण खूप दागिने होते. पाटल्या, बांगड्या, लक्ष्मी हार, चपला हार, चंद्रहार, वाक्या, सोन्याचे फूल. पण हे सगळे नानांनी धाकट्या आईला देऊन टाकले. तिची इच्छा होती हे सगळे दागिने सखूने तिच्या लग्नात घालावे.
आता आईची इच्छा पूर्ण राहणार. मला नको दागिने, आई लग्नही नको मला. मला आपली आई परत आणून दे. अगं सखू, किती वेळा सांगितलंय तुला, आपली आई आपल्या जवळच आहे. आपली आई आकाशातून, वाऱ्यातून, ढगातून, पावसातून भेटते आपल्याला, पाहते आपल्याला, फक्त दिसत नाही इतकेच. पण महादेव दादा म्हणतो तूच आमची आई. आई सदा दादा आमचे नाना. तू आता मला धरून ठेवायचेस. मला सोडून कुठेही जायचं नाही. मला तू हवी आहेस. मला सोडून तू कुठे जाऊ नकोस. नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार. बायो, तुम्ही घरी जा. नाना नाना मारतील. घरी घरी जा, घरी जा. घरी गेलो की नाना मारतील. आपण नको जाऊया, इथेच थांबूया. मला भीती वाटते नानांची. बरं बरं, ठीक आहे. तू घाबरू नको. हा, तेव्हा विचार केला की मंगळागौर इथेच परचुऱ्यांकडे होती, तर इथेच यावे आधी चौकशी करायला. परंतु इथे तर तुझेही दागिने गेलेत म्हणतेस. हो ना हो, म्हणजे असे बोलू नये, पण तुमच्या सगळ्यांचेच दागिने गेले हे कळल्यावर जीवात जीव आला हो माझ्या. नाही तर मी नवी नवरी, दागिने सांभाळता येत नाहीत का असे बोल लावले असते साऱ्यांनी मला. हो, लावलेच असते. तुम्ही त्याच लायकीचे आहात. काय भांग पिऊन नाचत होतात की काय? शिमगा वाटला का? असे कसे गेले दागिने? मूर्ख बायका, नुसत्या नाचत बसल्या, कुणाचंही लक्ष नाही. आम्ही कष्ट करून मिळवतो, सोने काही झाडाला लागत नाही. जाऊ दे नारायणा, यांच्या समोर वाफ दवडण्यात काही अर्थ नाही. चल आपण गावात जाऊ. सगळीकडे बोलले पाहिजे, त्याशिवाय कसा सापडणार चोर? चल. मी काय म्हणते, मला वाटते आपण सुद्धा लेले बर्वे खरे सगळ्यांच्या घरी जाऊन पाहायला हवे. माझं की नाही पोटात दुखते आहे, मी घरीच थांबते. शिवाय मुले आली की त्यांना भूक लागेल ना. तुम्हीच जा. बरे, काळजी घे. हो, चल गोते. सखू, आपल्याला घरी जायची कितीही भीती वाटली तरी जावंच लागेल. काय होतंय ते बघूया आपण. जाऊया, जाऊया ना. हो, मला भूक पण लागली. चल, आपण लवकर घरी जाऊया. मामा, चल आपण घरी जाऊया. नको नको, तुम्ही जा, तुम्ही जा. मी इथेच देवळात लाडू पासून तुम्ही जा जा. देवी प्रसाद प्रसाद, भूक भूक. तुम्ही जा जा जा. बरं, ठीक आहे. लवकर ये. हा, चल ग सखू. जा जा जा. देवी देवी. दागिने दागिने, झाड, दागिने. नाही नाही, देवी देवी. दागिने दागिने. नाही नाही नाही, काय करू? काय? देवी देवी देवी. जातो जातो.
मिळाले का दागिने? नाही ना? मग बोल ना, बोल. तोंड उचकटून जरा सांग. मी हिच्यावर खोटा संशय घेतला. का ग मंदे? बोल ना, आता का तोंड शिवले तुझे? ही बिचारी गरीब गाय तिच्यावर संशय घेते. चल आता तुझी खोली आपण तपासूया. चल. अहो आजी, कशाला उगाच आपल्याच घरात असले संशय? संशय? हिने तिच्यावर संशय घेतला की नाही? मग आता आपण हिची खोली तपासू, म्हणजे हिला कळेल कसं वाईट वाटतं ते. हा चल चल. सासूबाई नको. नको, मारीन एक कानफडत. चल. सासूबाई. बरे झाले बयोताई, नाना नाहीये, सुटलो आपण. अशा कशा सुटाल? हा, अशा कशा सुटाल? हा, शेणगोळा मारतेस? सोड मला, सोड. मारशील मला शेणगोळा? हो मारणार. तू बयोताईला चिमटा काढतेस. उलटे बोलतेस? मला उलटे बोलतेस काय? हा, मला उलटे बोलतेस? काढू तुला चिमटा? काढू का चिमटा तुला? नाही नाही, सखूला मारू नका. सखूला सोडा. तिने शेणगोळे मारायचे आणि तिला सोडायचे काय ग? चूक झाली तिची, पण तिला नको. मला शिक्षा करा. गेल्या 100 वर्षात असा प्रसंग कधी घडला नाही गावात. अहो पण आता घडलाय ना, त्याचं काय? पण मी म्हणतो देवीच्या दागिन्यांना हात लावायची हिंमत होतेच कशी कोणाची? कलियुग, दुसरे काय. कुणाचे म्हणून भय उरले नाही आता. विचारही करू शकत नाही आपण अशा गोष्टी आचरणात येत आहेत. आणखीन काय काय पाहावं लागणार आहे आई झोळाईलाच ठाऊक रे. दिनेश ठरवून केले आहे सगळे. देवी आई कोपली आहे, बायकांचेही दागिने गेले. कोप वगैरे काही नाही हो, निव्वळ हलगर्जीपणा आहे बुवांचा. लक्षात नसतं हल्ली त्यांचं. बायकांचे दागिने काय बुवांच्या हलगर्जीपणामुळे गेले? उगाच त्यांना कशाला बोलला होता? गावात पाप वाढले, पाप. ही बापूंची विधवा पुतणी नर्मदा पळून गेली आणि पुनर्विवाह केला. या त्र्यंबक खोतांनी बुवांच्या लग्न झालेल्या मुलीचे लग्न आपल्या नातवाशी लावले. सगळी पापे बहुत आहेत, पापे. काही पाप नाही त्यात. उलट गावातल्या मुलीबाईंच्या आयुष्याला आम्ही संजीवनी दिली. उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका. ही उघड उघड चोरी आहे, तेव्हा चोराचा कसा शोध लावायचा ते आधी बघा. सखूने मला शेणगोळा मारला, हे योग्य केले का तिने? सांग ना, हे योग्य केले का तिने? रागाच्या भरात माझी चिडचिड होते. मी तुला वाटेल तसे बोलते, तुला मारते, पण का? तुझ्या वडिलांमुळे. कारण ते मला बायकोसारखे नाही, मोलकरीणसारखे वागवतात. सतत तुझ्या आईचे आणि तुझेच कौतुक. मग माझे कौतुक कोण करणार ग? तू, तुझी ती चिमुरडी बहीण, तुझे वडील. छळ मांडला नुसता माझा. दारुगड छोटी आई, दारुगड. दयुताईला मारू नको. दारुगड. मुलीने शेण मारले तरी वडील मूग गिळून गप्पच बसले. पण मी का गप्प बसायचं ग? सांग ना. हे बघ बयो, तू मोठी आहेस ना, सांग त्या सखूला पुढच्या वेळेला असला थिल्लरपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. समजलं?